राज्यातील शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार आता बंद करण्यात आलेले आहेत. 2.5 वर्षापूर्वी लागू केलेला शासकीय रुग्णालयातील मोफत उपचाराचा निर्णय आता सरकारने मागे घेतलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय यातील नवे दर आता लागू केले जाणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील केस पेपरसाठी 5 रुपये ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 40,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जातील, अशा विविध बातम्या आपण गेल्या 2-3 दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमधून पाहिलेल्या आहेत. तर हा नेमका काय निर्णय आहे, यामुळे जनसामान्यांवरती काय परिणाम होणार आहेत, ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अशा संदर्भातील अनेक बातम्या आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहत आहोत. तर ह्या बातम्यांमागे नेमकं काय वास्तव आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. शासकीय रुग्णालयातील उपचारांचे दरपत्रक सरकारने एक परिपत्रक काढून जारी केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वादावर पडदा टाकताना सरकारने अनावधानाने परिपत्रकामध्ये दरांचा उल्लेख केला गेला अशी चूक कबूल केली आहे. त्यानंतर नव्याने शुद्धीपत्रक काढून सरकारी रुग्णालयांमध्ये पूर्वीप्रमाणेच मोफत उपचार सुरू राहील असे स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने स्पष्टीकरण दिले की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय रुग्णालयातील तपासण्या आणि उपचार हे दिनांक 23 ऑगस्ट 2023च्या शासन निर्णयानुसार निशुल्क करण्यात आले होते. ते पूर्वीप्रमाणेच यापुढे देखील निशुल्क राहतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट क्रमांक 3 मध्ये यातील तपासणी आणि उपचार यांचे दर अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ट क्रमांक 3 हे दिनांक 9 फेब्रुवारी 2026च्या शुद्धीपत्रकाद्वारे वगळण्यात आलेले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. तर मित्रांनो, शासकीय रुग्णालयातील मोफत उपचाराची ही सेवा सुरू राहणार आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून ज्या गेल्या 2-3 दिवसांमध्ये ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये याचा गैरसमज निर्माण झालेला असू शकतो, किंबहुना तो झालाच होता. तर आत्ता शासनाने शुद्धीपत्रकाद्वारे हे कबूल केलेले आहे की पूर्वीप्रमाणेच निशुल्क सेवा सुरू राहणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.